छंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो पहा का म्हणतात हा क्वेश्चन क्लास 10 मधला समजून घेऊ. ठीक आहे. इन ट्रायंगल एबीसी चेक करा. एबीसी ट्रायंगल आणि एडी परपेंडिक्युलर बीसी. ठीक आहे. सेगमेंट बीसी एंड बीडी इज इक्वल टू पा का दिला काय पा बीडी. बीडी बीडी जो आहे ना तो 3 टाइम सीडी आहे. ठीक आहे. पटलं ना. बीडी जो आहे तो सीडीच्या 3 टाइम आहे. ठीक आहे. वाटत ना. ठीक आहे. पटलं ना. म्हणजे सीडीला 3 पट केला तर बीडी येते. ठीक आहे. थोडीशी डायग्राम जी आहे ना ओके नटखट बनल्यासारखी वाटत आहे बरोबर. जो बीडी आहे तो 3 टाइम सीडी आहे. पटलं ना. बीडी ओके. एक काम करू बीडी थोडा इथं घेऊन टाकू म्हणजे बडी डायग्राम तर वाटली पाहिजे ना. बीडी ओके जे बीडी आहे तो 3 टाइम सीडी. आता ठीक आहे वाटत आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. बीडी जे आहे ना ते 3 पट सीडीच्या 3 पट म्हणजे सीडी जर 2 राहील ओके तर बीडी 6. क्लिअर आहे इथपर्यंत असं त्याचं म्हणणं. आता पहा प्रूव्ह द्या एबी स्क्वेअर. तसे डायग्राम हलका आपण घेतोच. ठीक आहे. हलकासा. ठीक आहे. आता पहा प्रूव्ह द्या 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. ठीक आहे. बारीक बारीक से समजू. ठीक आहे. ओके का म्हणता पहा गिवन का पहा का बीडी इज इक्वल टू 3cd गिवन है. ओके बहुत ही बढ़िया. ठीक आहे. इक्वेशन 1 देऊन ठेव वाटल्यास गिवन आहे. ठीक आहे. बीडी इज इक्वल टू 3cd. आता एक काम करता पहा ओके ओके एक काम करतो सुनो आपल्याला काय करायचं पहा की इन ट्रायंगल पहिले एडीसी मध्ये घुसलो. ठीक आहे. कुठं एडीसी इथं डी इज इक्वल टू 90. आता जसा 90 आला कोण लागते पायथागोरस तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर काय होईल पहा की बाय पायथागोरस थिओरम काय म्हणते पहा पायथागोरस थिओरम की एसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. ठीक आहे. प्लस डीसी स्क्वेअर इथपर्यंत क्लिअर. ओके काही फायदा तर दिसत नाही पहिले. ठीक आहे. इथं दिसत नाही. ठीक आहे. ओके इथपर्यंत क्लिअर. चलो याला इक्वेशन नंबर 1 पुन्हा 2 देऊन ठेवतो. ओके फिलहाल केली. ओके इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता पहा इकडे आहे का थोडी देर इथून थोडीशी जागा पण सोडून ठेवतो. ठीक आहे. पता नाही का लागेल. ठीक आहे. आता पहा ऑल्सो इन ट्रायंगल एडीबी का होईल पहा एडीबी मध्ये येतं का होईल पहा अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा येते बाय पायथागोरस थिओरम लावा. पायथागोरस थिओरम ओके मेरे अजीज दोस्तों पायथागोरस थिओरम लावा. का म्हणते पहा की एबी स्क्वेअर. ओह नाईस. ठीक आहे. एबी स्क्वेअर आपल्याला एबी स्क्वेअरच पाहिजे. ठीक आहे. ओके इज इक्वल टू का होईल पहा एडी स्क्वेअर. ध्यान से देखो एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. ठीक आहे. बढ़िया ना. बीडी स्क्वेअर. एक काम करता की एबी स्क्वेअर जसा आहे तसा एडी स्क्वेअर जो का तो. आता मला एक बीडीचा नजारा दिसता की मी इथं जर 3cd ठेवून तो बहुत ही प्यारा काम. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर एक काम करता एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर जसा आहे तसा एडी बरा चेक करा. ठीक आहे. आणि बा आता 3चा स्क्वेअर नाही त्याचे देखो आणि सीडीचा स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत. आता पहा मला 2ab स्क्वेअर पाहिजे तर मी काम करतो ना या इक्वेशनला 2 ने आपल्याच मनाने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. काउंट 2 ने करता पहा लक्षात घ्या इथं 2 पाहिजे म्हणून मला वाटत आहे मी मल्टिप्लाय बाय 2 करतो. करून ठेवायला काही फायदा नाही. मग जर वाटला की नाही पाहिजे तर डिवाइड करा पुन्हा 2 का विषय आहे. ठीक आहे. तर मूल बाय का म्हणजे मूल बाय 2 ऑन बोथ साइड काउंट तर त्याची पोझिशन पाहून. ठीक आहे. तर काय होईल पहा 2ab स्क्वेअर. ओके येथे 2ad स्क्वेअर. ठीक आहे. पटला 2ad स्क्वेअर प्लस 9 दुने 18cd स्क्वेअर. ओह बहुत ही बढ़िया 18cd स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके बढ़िया. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 दिली. आता चेक करा काही नजारा दिसताय का पाहून टाका. ठीक आहे. ठीक आहे. आता या डायग्राम कडे आलो पहा फिलहाल किती का दिसता पहा एक ऐका की जो बीडी आहे ना चेक करा बीडी म्हणतो बीसी कारण पहा आपल्याला बीसी पाहिजे चेक करा. ते तर जो बीसी आहे ना तो बीसी इज इक्वल टू का पहा बीडी प्लस डीसी. ध्यान से देखो बीडी प्लस डीसी. पण सर जो बीडी आहे ना तो 3cd है. ध्यान से देखो बीडीच्या ठिकाणी 3cd आहे ना गिवन प्लस सीडी माना डीसीच्या ठिकाणी सीडी माना तर काय होईल पहा 4cd चालेल ना डीसी किंवा सीडी तर इज इक्वल टू बीसी. ओके इथपर्यंत क्लिअर. पण सर आपल्याला बीसी स्क्वेअर पाहिजे पहा आपल्याला बीसी स्क्वेअर पाहिजे प्रूफ कडे लक्ष द्या बरं आणि 2ac स्क्वेअर पाहिजे. तर मी एक काम करतो याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. तर फायदा काय होईल पहा बीसी स्क्वेअर इज इक्वल टू 4चा वर्ग 16 स्क्वेअरिंग केल्या आणि सीडी स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत याला इक्वेशन नंबर 3 देता. ठीक आहे. आता आहे का मला का पाहिजे बीसी स्क्वेअर तर पाहिजे सर. ठीक आहे. आणि 2ac स्क्वेअर पाहिजे तर ac स्क्वेअर कुठे आहे का ac
अरे हो येतं एसी स्क्वेअर, एक काम करतो मला 2ac स्क्वेअर पाहिजे ना, याला 2 वाटल्यास नंतर राहू द्या. आणि इथं कुठून आला पहा, फ्रॉम, इथं लिहून ठेवा फ्रॉम 1 करून आला. ठीक आहे, आता एक काम करता इथे 2 काय करता, मला 2ac स्क्वेअर पाहिजे ना, इथे मूल बार 2 ऑन बोथ साइड करतो. फायदा काय होईल पहा, 2ac स्क्वेअर जसा आहे तसा 2ac स्क्वेअर, त्यानंतर 2ad स्क्वेअर आणि प्लस 2dc स्क्वेअर. काय केलं पहा मी 2 ने इथं मल्टिप्लाय इथे, याला इक्वेशन नंबर 2 देतो. म्हणून मी म्हटलं होतं ठीक आहे की कुछ तो जुगाड करना पडेगा. ठीक आहे, आता एक काम करता, इकडे पहा इथे गोला मारता, हा वाला इक्वेशन ध्यान से देखो. ठीक आहे, हा ओके, आणि हा वाला इक्वेशन याची ऍड करता, म्हणजे काय करेन पहा, ऍडिंग कोण पहा, ऍडिंग चेक करा. ठीक आहे, 2 and 3 थोडा खतरनाक क्वेश्चन आहे पण आता करावं लागेल. ठीक आहे, काय होईल पहा, 2ac स्क्वेअर सोबत प्लस 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर, पहा नजारा दिसताय इज इक्वल टू 2ac स्क्वेअर म्हणजे कोण, 2ad स्क्वेअर प्लस 2dc स्क्वेअर. इकडे लिहा. आता एक काम करता, इकडे जागा नसल्यामुळे 2ad स्क्वेअर, ध्यान से देखो बरं, मी काय केलं पहा, याच्या यासोबत ऍड केलं, याच्या यासोबत ऍड. आता h चे एलिमेंट म्हणजे 2ad स्क्वेअर प्लस 2dc स्क्वेअर आणि प्लस याचे एलिमेंट 16 dc स्क्वेअरच लिहून टाकतो इकडे, प्लस 16 dc स्क्वेअरच लिहून टाकतो ना, बढिया. ठीक आहे, cd लिहा किंवा dc लिहा. आता पहा 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू 2ad स्क्वेअर प्लस 2 प्लस 16 18 dc स्क्वेअर. ध्यान से देखो. ठीक है, आता पहा 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर जो का तो ठेवा. आता पहा ध्यान से देखो. ठीक है, हा जो नजारा आहे बस फायनली पहा, हा जो नजारा आहे ना सर, हा नजारा इथं दिसता है. ध्यान से देखो. ठीक है, दिसता है का नाही चेक करा. 2ad स्क्वेअर प्लस 18cd स्क्वेअर, dc माना cd म्हणजे 2ab स्क्वेअर होते, 2ab स्क्वेअर. ओ नाइस, शोध आला. पहा आता उलटा लिया कि 2ab स्क्वेअर, देखो 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस ध्यान से देखो प्लस bc स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे हा वाला जो प्रूफ झाला. ठीक आहे विद्यार्थी, थोडा हार्ड होता पण समजायला लागते. ठीक आहे, एवढे तर पाहिजेच. ठीक आहे, हार्डनेस. ठीक आहे, 4 मार्काचा क्वेश्चन म्हटला. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक के पाहू. ठीक आहे मित्रांनो. ओके.